नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पृथ्वीराज चव्हाण. महाराष्ट्रात आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचं वादळ उभं राहिलं होतं आणि त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले होते. राज्यात नेतृत्व बदल झाला आणि केंद्रात त्यावेळी राज्यमंत्री असलेले ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले. ते बहुतांश काळ केंद्रात असल्यामुळं माझा त्यांच्याशी कधी फारसा संबंध आला नव्हता. ते जेव्हा आले त्यावेळी असं बोललं जायचं की इतकी वर्ष दिल्लीत असल्यामुळं त्यांना चांगलं मराठी यायचं नाही, महाराष्ट्राचा चांगला परिचय नाही, वगैरे वगैरे. त्यांचा शपथविधी पार पडला आणि लगेच विधिमंडळाचं नागपूर अधिवेशन होतं. प्रथेप्रमाणे मंत्रालयाचा लवाजमा नागपूरकडे रवाना झाला. त्यापूर्वी अनेक पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाल्यामुळं पत्रकार संरक्षण कायदा हा विषय ऐरणीवर आलेला होता. नागपुरात पत्रकार आंदोलन करणार होते. त्यावेळी आमच्या खात्याचे महासंचालकही नवे होते. थेट अधिवेशनच सुरू असल्यानं मुख्यमंत्री महोदयांना या विषयाची तातडीनं माहिती हवी होती. आमच्या महासंचालकांच्या बरोबर मी सह्याद्री अतिथीगृहावर गेले. आकाशी रंगाचा कुडता घातलेले चव्हाण साहेब शांतपणे फायली बघत होते. आम्ही आत गेलो आणि आमची ओळख करून दिली. ते म्हणाले, सांगा मला हा काय विषय आहे ते. मी बोलायला सुरुवात केली. मंत्रालयीन प्रथेप्रमाणे आम्ही उभे राहूनच बोलत होतो. माझी 4-5 वाक्य झाली असतील ती मध्येच थांबवत सर म्हणाले, अहो तुम्ही दोघे उभे का, बसा बसा. मुख्यमंत्र्यांसमोर बसण्याची पद्धत आणि सवयी नसल्यानं मी उभीच होते. माझी हतबलता ओळखून ते पुन्हा म्हणाले, श्रद्धा तुम्ही बसून घ्या आणि मग मला विषय समजावून सांगा. मग मी तो विषय आणि त्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली. ते अतिशय शांतपणे ऐकत होते. त्यानंतर त्यांनी काही प्रश्नही विचारले. मग ते म्हणाले, तुम्ही विषय फार चांगला समजून सांगितलाय, पण हा विषय माझ्यासाठी नवा आहे. अधिवेशनात हा विषय येईल तेव्हा तुम्ही जे सांगितले त्याची एक नोट तयार करून द्याल का? तुमचा टायपिस्ट नसेल तरी हरकत नाही, हाताने लिहून दिले तरी चालेल. मी म्हटलं, हो सर, अर्ध्या तासात नोट टाईप करून देते, मी स्वतः टाईप करते. अरे वा, द्या पाठवून. मी हो म्हणाले आणि उठले. त्यांनी निघताना आम्हाला धन्यवाद दिले. यापूर्वी मी 7 मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं होतं, पण एका ज्येष्ठ नेत्याकडून आणि खुद्द मुख्यमंत्र्यांकडून एवढं सौजन्य कधीही अनुभवलं नव्हतं. तेव्हा आधार कार्ड हा विषय नवीन होता. मला आधार कार्डबद्दलच्या एका परिषदेसाठी गोव्याला जायचं होतं. महाराष्ट्रात आधार कार्ड योजनेच्या प्रसिद्धीचं काम चांगलं झाल्यामुळं मला विशेष निमंत्रित म्हणून बोलावलं होतं. पण माझे वरिष्ठ अधिकारी मला परिषदेसाठी जायला परवानगी देत नव्हते. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेले. माझ्याबरोबर आमदार यशोमती ठाकूरही होत्या. बहुधा त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच माझा विषय सांगितला असावा. आम्ही गेल्याबरोबर ते म्हणाले, श्रद्धा बोला. मग मी माझी कैफियत मांडली. त्यावर ते म्हणाले, आधार कार्ड योजनेच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही विशेष काय केलं ते मला सांगा. मी आमच्या कामाचा सविस्तर तोंडी अहवालच त्यांना सादर केला. त्यावर ते म्हणाले, अरे वा, छान काम केलं की तुम्ही, आता तुम्ही जाऊ शकता. मला वाटलं ते मला दालनातून जायला सांगतायत. मी मनातून खट्टूच आले. ते कदाचित माझ्या चेहऱ्यावर त्यांना दिसलं असावं. यावर माझ्याकडे बघून ते हसत म्हणाले, तुम्ही गोव्याला जाऊ शकता. मी उतावळीपणे म्हणाले, सर म्हणजे माझ्या वरिष्ठांना आपण सूचना द्याल ना? त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, असं सांगितलं तर त्यांना अवमानित झाल्यासारखं वाटेल, पण त्यांना निरोप जाईल, तुम्ही काळजी करू नका. आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेश देतानाही ते दुखावणार नाहीत याची खबरदारी घेणारे मंत्री तसे विरळच. पत्रकार श्री JD यांची हत्या झाली त्यावेळी वातावरण खूप तापलं होतं. पत्रकारांची आंदोलनं होत होती, मोर्चे निघत होते. एक दिवस पत्रकारांचा मोर्चा मंत्रालयावर येऊन धडकला. बाहेर धुवाधार पाऊस पडत होता. भर पावसात उभं राहून पत्रकार घोषणा देत होते. मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कुठली तरी महत्त्वाची बैठक चालू होती. एका कागदावर संदेश लिहून मी त्यांच्या हातात दिला. त्याने तो लगेच मजकूर वाचला आणि मला आतल्या दालनात जायची खूण केली. पाठोपाठ तेही आले. त्यांच्याबरोबर 4-5 सचिव दर्जाचे अधिकारीही होते. थोडी चर्चा झाली आणि ते मला म्हणाले, तुम्ही माझ्या वतीनं खाली जा
आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाला वर घेऊन या. मी मुख्यमंत्र्यांचा हा निरोप घेऊन मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेले आणि पत्रकारांच्या मुख्य नेत्यांना निरोप दिला. पण पत्रकार संतप्त होते. ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना इथे यायला सांगा, आम्ही वर येणार नाही. मी तो निरोप घेऊन 6व्या मजल्यावर गेले. नकळत माझी भूमिका पत्रकार आणि सरकार यांच्यातली मध्यस्थाची होऊ लागली. मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी खाली उतरू नये, पत्रकारांनीच वर यायला हवं. यावरही बरीच चर्चा झाली. शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, श्रद्धा, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं, सर, वातावरण खूप तापलंय. एका पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या झाली. आपण खाली जाऊन निवेदन स्वीकारल्यानं तणाव थोडा तरी कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं. आपण त्यांच्या भावना समजावून घेत आहात असाच संदेश जाईल. माझ्या या वक्तव्यावर प्रधान सचिव अतिशय नाराज झालेले दिसले. पण मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं पटल्यासारखं वाटत असल्यानं सचिव म्हणाले, आपण खाली जाऊ आणि गाडीतून बाहेर जाताना गेटवर थांबून 2 मिनिटं बोलून वर्षावर निघू. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मानही राहील आणि पत्रकारांची मागणीही मान्य केल्यासारखं होईल. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी नकारार्थी मान हलवली. ते शांतपणे उठले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, चला, आपण पत्रकारांना भेटून येऊ. माझी अडचण लक्षात घेऊन ते मला म्हणाले, तुम्हीही माझ्याबरोबर लिफ्टमध्ये या. आम्ही खाली गेलो. पत्रकारांचे निवेदन स्वीकारलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि परत 6व्या मजल्यावर आलो. मी सरकारची प्रतिमा सांभाळण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला कोणीतरी साथ दिली याचा मला आनंद वाटला. खरं तर मुख्यमंत्र्यांभोवती सनदी अधिकाऱ्यांचं एक अभेद्य कवच असतं. ते भेदणं इतर अधिकाऱ्यांना अवघड असतं. परंतु चव्हाण साहेब मात्र त्या विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचं मत जाणून घेत आणि मगच निर्णय घेत. मंत्रालयाला अचानक आग लागली आणि सगळीकडे हाहाकार झाला. खूप अफवा पसरत होत्या, चुकीच्या बातम्या पसरत होत्या. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. आमच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांनी यावं आणि जनतेला नक्की काय घडलं ते सांगावं. 8 वाजताच लाईव्ह कार्यक्रम होता. ते धावत पळत 8ला फक्त 5 मिनिटं कमी असताना स्टुडिओत पोचले. मला बघून म्हणाले, उशीर झाला का? म्हटलं, नाही सर, 4 मिनिटं आहेत आपल्या हातात. त्यांचं जॅकेट मागच्या गाडीत होते. ते जॅकेटसाठी थोडे अस्वस्थ दिसल्यानं मी त्यांना धीर करून सुचवलं, सर, आजचा प्रसंग पाहता जॅकेट किंवा ब्लेझर नाही तेच बरं आहे. मी इतकंच बोलून गप्प बसले. मुख्यमंत्र्यांनी सरळ स्टुडिओत प्रवेश करून कार्यक्रम सुरू केला. त्यांनी माझं ऐकून स्मित केलं आणि पांढऱ्या कुडत्यावर कार्यक्रम चित्रित करण्यात आला. खरं तर त्यांना माझी सूचना काहीशी अगोचरपणाची वाटून खटकू शकली असती, पण अजिबातच इगो नसलेल्या त्या अत्यंत ज्येष्ठ आणि डिग्निफाईड नेत्यानं उलट माझे नंतर आभारच मानले. 7-8 मुख्यमंत्री आणि 100-125 मंत्र्यांबरोबर मी काम केलं असेल, पण माननीय चव्हाण साहेबांसारखा अदबशीर, सज्जन, अधिकाऱ्यांना मान देणारा दुसरा उमदा राजकीय नेता मी तरी पाहिलेला नाही.